पहिला चेंडू टाकण्यासाठी राहुल तयार आहे. समोर विश्वजित. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि चेंडू डॉट आलाय. म्हणजेच आजच्या दिवसाची सुरुवात जी झाली ती डॉट चेंडूने सुरुवात झाली. श्री गणेशा करण्यासाठी विश्वजित नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी सज्ज आहे. त्यांना आक्रमक पवित्रा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्याचा फसला गेलाय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळी बघायला गेलं तर चांगला फटका होता. खोलवर पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावरती फटका जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव घेतली गेली. श्री गणेशा झालाय धावा. आजच्या पहिल्या सामन्याची पहिली धाव यावेळी धावफलकावरती लागली गेली. एक धाव धावफलकावरती आहे. पुढचा चेंडू राहुल याचा. खरं तर छोटा रनरअप आहे, त्याच्यानंतर चांगली ॲक्शन देखील आपल्याला राहुल याचे पाहायला मिळते. आता मात्र समोर असणार आहे तो वैभव. एक क्रिकेटमध्ये वैभव गोळा करणारा हा खेळाडू. धावा देखील इथं जमा कराव्या लागतील. आडव्या बॅटनं ऑन साईडला लॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता. ग्राउंडेड शॉट डीप मधून प्रोटेक्शन होते. एक रन वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील सक्सेस पूर्ण झाली. म्हणजेच खरं तर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. परंतु याच्या अगोदर एक सावध सुरुवात जी म्हणतो क्रिकेटमध्ये, ती सावध सुरुवात या ठिकाणी केली गेली. राहुल याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय वैभव. ओहो, मोठा फटका आहे. चेंडू हवेत आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आला आजच्या दिवसाचा पहिला षटकार. काय फटका खेळलाय. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकताय, अगदी बॅटच्या मिडलला बसला चेंडू आणि त्याच्यानंतर षटकार आलाय. आता मात्र वैभव, मी सांगितलं होतं की याच्याकडं धावांचं वैभव आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये लुटताना पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू त्याने बघितला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जो हल्ला चढवलाय आणि त्याच्यानंतर 6 धावा. म्हणजेच आता वैभव लईत आलाय आणि ही एका खेळाडूची गरज आहे आणि ती गरज आता त्याची पूर्ण होते. पुढच्या चेंडू राहुल याचा. थोडासा बॅकफुटवर राहुल जरूर गेलाय. 4 चेंडूमध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू म्हणजेच या ओव्हरचे अजून 2 चेंडू अद्यापही बाकी असताना फिल्डिंग पोझिशन थोडीशी चेंज केले. पुढचा चेंडू आडव्या बॅटनं लॉब करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फटका थोडासा फसलाय, मिस फटका झालाय आणि त्याच दरम्यान चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. कमबॅक चांगला करतोय राहुल. त्याला माहिती आहे अचूक टप्प्याचा मारा जो आहे तो आता या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू. ओहो, काय क्या बात आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी वळण घेणारा चेंडू न सांगता झाली षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 9. बघायला गेलं तर दोन्ही संघासाठी ही सुरुवात आहे ती सावध सुरुवात आहे. एक षटकार जरूर आला राहुल याच्या ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर त्यानं चांगला कमबॅक देखील पाहायला मिळाला. षटकार बसल्यानंतर वैभव मोठ्या फटक्यांसाठी ट्राय नक्कीच केलाय. 4-4 ओव्हरचा सामना असल्यामुळे माहिती आहे की आपल्याला नक्कीच प्रयत्न मोठे फटके खेळून चांगली धावसंख्या करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी सज्ज देखील होता. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे आणि ते दिलं गेलंय. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे वैभव सुळे याच्याकडे जबाबदारी दिली. समोर मात्र विश्वजित असणार आहे, लेफ्ट आर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला वैभव गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. ओला जवाब. अगदी हात सहज पुढे केलाय. हातामध्ये चिकटवासा बॉल आतमध्ये बसलाय आणि आजच्या दिवसातील चांगला कॅच आपल्याला देखील पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं पतन झालंय. माघारी परतावं लागतंय. विश्वजित याचा खेळ खलास. बॅक टू पॅव्हिलियन. इथं बघायला गेलं तर चांगला कॅच घेतला गेलाय. स्पीडमध्ये थोडंसं शेवटच्या क्षणी हात घालण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर कॅच घेतला गेलाय. पहिली ओव्हर ज्याच्या माध्यमातून टाकली गेली तो राहुल कुडचे याने हा सुंदर कॅच घेतला गेलाय आणि हा कॅच नक्कीच रीलच्या माध्यमातून व्हायरल होणार यात मात्र शंका नाही आहे आणि तेच देखील पाहायला मिळालंय. विश्वजित माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक
आप्पा काशीद बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जर्सी क्रमांक 02 आहे पाठीवरती आणि तो आता कसा खेळतोय, विश्वजीतची विकेट गेल्यानंतर देखील कशा पद्धतीने खेळतो हे देखील महत्त्वाचे आहे. 9 या धावेवरती पहिली विकेटचं पतन झालंय आणि वैभव सुळे ज्याची ओळख आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून, तीच ओळख आपली इथं दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी ओळख आहे, तीच ओळख त्यानं दाखवली गेली आणि आपण सध्या बघतोय त्याचा खेळ एक दमदार खेळ, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विश्वजीत सलामीचा बॅटर मैदानाच्या बाहेर पाठवलाय. त्याच्यानंतर आलाय आप्पा. ओहो, यावेळी पूल केलाय चेंडू आहे हवेत, फिल्डर मात्र तिथं नाही आहे. जातो चेंडू डिक्रेल झोन मध्ये. एका धावेसाठी धाव मिळेल ती फक्त एक आणि या एका धावेने संघाची धावसंख्या सिंगलच्या स्कोर मधून आता डबल मध्ये होते कन्वर्ट. 10 धावा धावफलकावरती आहेत, 1/10. सुरुवात दुसऱ्या षटकाची बघायला गेलं तर चांगली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती विश्वजीत याची विकेट आणि त्याच्यानंतर हा चेंडू डिक्रेल झोन मध्ये गेलाय. अगदी बघायला गेलं तर तिखट मारा वैभव सुळे याच्या माध्यमातून केला जातोय. याच्यासाठी याची ओळख आहे आणि तीच ओळख या ठिकाणी पुन्हा पुन्हा सिद्ध करताना पाहायला मिळतोय. अपाकाशीत समोर आहे, यावेळी खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. लॉंगऑफचा फिल्डर जर बघायला गेला तर तो फील्ड करेपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 11-1 असं धावफलक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 11 धावावरती 1 विकेट. पुढचा चेंडू वैभव सुळे याचा समोर यावेळी असणार आहे. जो षटकार मारलाय तोच केलाय पूल आणि या वरती मोठा फटका, बॉल गेलाय आबाळात आणि आवाज घुमलाय मैदानात. षटकार. काय फटका खेळलाय, अगदी बघायला गेलं तर एक चांगला फटक्याचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. रक्षक प्रेक्षकांना देखील आवडता शॉट आहे आणि अंगावर येणाऱ्या चेंडूला अगदी भिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर आणि 7 धावा. आणि या 7 धावेनं मात्र आता धावफलक थोडासा पुढे गेलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 थोडासा खतरा होण्याची दाट शक्यता आहे. वैभव अशी या समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर वैभव आहे, तर समोर त्याच्या बॅटिंगसाठी देखील आपल्याला वैभवच पाहायला मिळतंय. परंतु इथं एक बॅटर वैभव जो आहे तो मात्र हेवी ठरलाय वैभव सुळेवरती, कारण या चेंडूवर षटकार पाहायला मिळालाय, एक चांगला फटका पाहायला मिळालाय. एक 1.4चा सामना झालाय. पहिलं षटक आणि 4 चेंडू झाले, त्याच्यानंतर 17 धावा आहेत. माहिती आहे 4-4 ओव्हरचा सामना आहे, मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. कारण बघायला गेलं तर हॉटेल किनारा कोल्हापूर संघाचा देखील अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेली टीम आहे. समोर मात्र स्मिथ 11 कासेगाव एक चांगलं टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये वैभवचा खेळ बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा फटका देखील याच्या अगोदरच्या चेंडूवरती आपल्याला दमदार पाहायला मिळालाय आणि सुंदर फटक्यावरती 6 धावा नक्कीच जमा केल्यात आपल्या धावफलकावरती. पुढचा चेंडू अतिशय विचारपूर्वक टाकण्यासाठी सज्ज झाला. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल केले जातात या ठिकाणी. बघायला गेलं तर फील्ड पोझिशनमध्ये थोडासा चेंजेस होतो. स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका, हवेचा अगदी जोत वळगलाय, बॅट फिरली जोरात आणि 6 गेला थेट आकाशात. षटकार. क्या बात आहे. बघायला गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकताय, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉल मध्ये नजर ठेवली आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी या 6 धावांना थाप घेतोय टाळ्यांची. वैभव मात्र चमकायला लागलाय. वैभव गोळा करतोय धावांच्या रनातील वैभव. हे आहे खासियत या वैभवची. क्या बात आहे. वैभवचा नजारा आणि वैभवचा खेळ आता दमदार व्हायला सुरुवात झाली, कारण वैभवनं बघायला गेले तर 6 चेंडूंचा सामना केलाय, 20 धावा त्याने धावफलकावरती आत्तापर्यंत लावल्या गेल्यात आणि त्याच्या जोरावरती संघाची जी धावसंख्या आहे ती 23 आहे आणि तो स्वतः वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय. वैभव सुळे थोडासा बॅकफुटवर गेलाय. चांगला मारा सुरुवातीला पाहायला मिळाला होता, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर
आता थोडंसं महागडा ठरताना दिसतोय, कारण आतापर्यंत 14 धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय ओव्हरमधला. पुढचा चेंडू थोडीशी साईड चेंज केली, राऊंड द विकेटचा यावेळी मारा करणार आहे, सज्ज होतोय. ओहो, यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. फिल्डर आहे डीप मधून प्रोटेक्शन देतोय. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाले पंचांकडून. या ठिकाणी इशारा होतोय ओव्हर समाप्तीचा कॉल. म्हणजेच काय, 2 ओव्हर समाप्तीच्या नंतर संघाची धावसंख्या आहे ती होते धावफलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1-24. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोल्हापूर संघाकडून आता मात्र जबाबदारी दिली गेली शिवकुमार यादव याच्याकडे, कारण पहिल्या 2 षटकाच्या नंतर 24 धावा धावफलकावरती. अजून 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. आणि इथं मात्र आता सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू राऊंड द विकेटचा मारा करेल जर्सी क्रमांक 1 चा शिवकुमार. ओहो, काय फटका खेळलाय, लाजवाब फटका. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, अगदी पॉइंटला काढलेला हा शानदार चौकार. क्या बात आहे. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये बाहेर मध्ये देखील होतोय. कारण काय तर वैभव आता मात्र मूड मध्ये आलाय आणि त्यानं दाखवून दिलंय 8 चेंडू मध्ये फक्त 8 चेंडू मध्ये 25 धावांची तुफानी पारी मैदानाच्या आतमध्ये. शिवकुमारवर पहिला हल्ला चढवलाय आणि आता फटका खेळण्यासाठी सज्ज होतो. यावेळी देखील खोलवर पद्धतीचा चेंडू. फिल्डर आहे डीप मधून प्रोटेक्शन देतोय. एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय. धोका पत्करण्यास सज्ज झालाय, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने देखील संघाची धावसंख्या आपल्याला आणखीन 2 वाढलेली दिसते. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतंय. थोडंसं कोल्हापूर संघ आता सध्याच्या घडीला बघायला तर बॅकफुटवर नक्कीच हे थोडीशी बेचैनी निर्माण शतरक्षकांमध्ये देखील दिले. उत्साह वाढवताना एकमेकाचा पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा. समोर आहे वैभव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथं प्रयत्न फसला गेला. चेंडू एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि आता हा चेंडू डॉट आलाय. सुरुवात चांगली झाली या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर मात्र डबल घेतली. त्याच्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला गेला आणि त्याच्यावरती हा डॉट चेंडू. थोडंसं या ठिकाणी स्वतःच कन्फ्यूज झाला होता वैभव की बॅट रोखली होती. शेवटच्या क्षणी बाहेरच्या जाणारा चेंडू, अगदी उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. ओहो, यावेळी चेंडूला पाठवलंय बाहेर. म्हणजेच बॉलची काय अवकात, बॅट समोर फक्त 6चीच बाद. षटकार. क्या बात आहे. आपली जबरदस्त पारी सजवताना दिसतोय वैभव. 33 धावांची खेळी केली 11 चेंडू मध्ये. काय स्ट्राईक रेटने खेळतोय बघायचंय. फलंदाजीमध्ये आता मात्र त्याला रोखणं मुश्किल आहे, कारण आता बॅट त्याची तळपताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू शिवकुमार याचा आणि आता मात्र थोडंसं मिस झाले. जरूर इथं मात्र 2 घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फिल्डर स्वतःच यादव गेले त्या ठिकाणी. बॉल फील्ड करेपर्यंत 1 धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट झालाय. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि या ओव्हरचा अद्याप 1 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूचा सामना करेल अप्पा काशीद आल्यात. आतापर्यंत ते 2 चेंडूंचा सामना केलाय आणि त्याच्यामध्ये 2च धावा त्यांनी केल्यात. म्हणजे एक चांगली साथ जी पाहिजे होती साथीदाराला, ती साथ नक्कीच दिली. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने. अगदी बघायला गेलं तर मिडऑफचा फिल्डर आहे. 1 रन घेण्याचा प्रयत्न, 1-1-2-2 प्रयत्न चुकलाय आणि इथं मात्र डायरेक्ट हिट केलाय आणि याच्यावरती मात्र सॅक्रिफाईसची जी विकेट आहे ती गेली. जरूर विकेट आता महत्त्वाच्या नाही आहेत, कारण शेवटचं षटक अद्याप बाकी असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 रन ऑन बोर्ड, तर 38 धावा धावफलकावरती, 1 बाद 38 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अप्पा काशीद यांची जागा घेण्यासाठी श्रेयस पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. परंतु दुसऱ्या साईडला वैभव यानं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. 12 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली त्यानं
आजच्या दिवसाची चांगली सुरुवात जी काही पाहिजे होती ती केली. आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये त्यानं ठेवले आणि ती स्थिती मात्र इथं बेकरार ठेवली. चांगली फलंदाजी करतोय. थोडंसं विचारमंथन केलं जात आहे. विचारपूर्वक कोल्हापूरचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडंसं सजवलं जात आहे आणि छोटीशी मीटिंग समाप्तीनंतर आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली गेली. गोविंद चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी दिली. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली आणि यानंतरचा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे तो दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघांनी आता लगेच तयार राहायचं आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोविंद. समोर मात्र ओहो क्या बात आहे. अगदी बघायला गेला तर 16 पद्धतीवर बीट झालाय आणि माघारी परतलाय. वैभवचा खेळ खल्लास. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय कारण चेंडू बघायला गेला तर अगदी स्लोवर पद्धतीचा आणि चेंडू आणि त्याच्यावरती विकेट गमावून गेलाय. 33 धावांची तुफानी पारीला इथं मात्र लागलाय ब्रेक. माघारी परततोय. चांगली कामगिरी केली. थोडा नाराज आहे जरूर परंतु नाराज होऊन चालणार नाही. चांगला खेळ आपला झालाय. याच्यानंतरची जबाबदारी जो फिनिशिंग टच द्यायचा होता तो राहून गेला हे कुठंतरी मनात नक्कीच असणार आहे. झटका क्रमांक बसलाय अर्थातच तिसरा. 38 वरती 3 विकेट लॉस. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल शिवप्रेमी कराड आणि त्याचबरोबर नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी या दोन संघांच्या दरम्यान. आणि आपल्याला विनंती या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इनिंगचा जो ब्रेक आहे त्या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण टॉस घेतोय. वारंवार सूचना दिल्या जाणार नाहीत तर जर त्या टायमिंगला तुम्ही आला नाही तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल हे देखील आयोजकांच्याकडून सांगण्यात आलं. याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. शिवप्रेमी कराड आणि त्याचबरोबर नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी दोन्ही संघ कर्णधार आपण कृपया कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. शेवटचं षटक अगदी चांगल्या पद्धतीचं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र जी गरज होती कोल्हापूर संघाला ती गरज ओळखून गोलंदाजीवर गोविंद पहिल्या चेंडूवरती चांगली विकेट मिळवली. चांगला सेट बॅटरला माघारी परतले आणि त्याच्यानंतर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय. ओहो फटका बघायला गेला तर अगदी चुकीच्या पद्धतीने खेळला गेलाय. चेंडू चांगला टाकला गेलाय त्याचमुळे हा फटका थोडासा मिस झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सिरावापर्यंत हा चेंडू डॉट आलाय. बऱ्याच वेळानंतर डॉट आलाय. चांगली गिरकी घेणारा चेंडू अगदी पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर गेलाय. यावेळी केलाय फुल. केलाय सक्सेसफुल आणि हा शानदार षटकार. अंगावर आलाय बॉल आणि त्याला घेतलाय सिंगावर. अगदी हवेच्या दिशेनच भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. फिनिश टच कसा असावा ते दाखवून देतोय आले आल्यास अक्षय. पहिला चेंडू डॉट गेलाय त्याच्यानंतर त्याचा राग जो आहे तो अनवर झाला आणि चेंडूवरती षटकार खेचलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी. मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूरचा संघ अगदी बघायला गेला तर थोडासा बॅकफुटवर जरूर गेलाय परंतु गोलंदाजी पुढची कशी होते हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा एक चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या दिशेने आला. यष्टीरक्षकांना अगदी अलगद आपल्या हातामध्ये ठेवलाय आणि पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा सज्ज होतोय गोविंद. एक चांगला फटका त्याच्यानंतर चांगली कमबॅक पाहायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हा देखील मोठा फटका आहे. फिल्डर खाली आहे. लॉंगॉफचा फिल्डर आलाय खाली. शेवटपर्यंत नजरीत जमवली आणि माघारी परतवला. एका षटकारानंतर खेळ खल्लास झालाय. माघारी परतो अक्षय. बॅक टू पॅव्हिलियन. शेवटचा चेंडू अद्याप बाकी आहे. थोडंसं स्पीडअप द्यायचं आहे. न्यू बॅटर इन आउट थोडासा फास्ट आपण करूया. आपल्याला विनंती असणार आहे कारण समीर आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी 44 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली समाधानकारक जी धावसंख्या आहे ती सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे परंतु त्याचा पाठलाग करत असताना कोल्हापूर संघ कसा खेळतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पहिला चेंडू
शेवटचा चेंडू या ओव्हरमधला बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोविंद सज्ज, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर शेवटच्या चेंडूचा सामना करेल. शेवटच्या चेंडूवरती हवाई सप्पर आहे, तीच दिशा आणि तीच फिल्डर होता, परंतु इथं मात्र त्यावेळी फिल्डर कडून झाली चूक. आता चूक झाली. सिंगल जिथं होतं तिथं डबल मध्ये कन्वर्ट झाल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचले 46 या आकड्यावरती. सॉरी 3 धावा घेतल्यात आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावरती. म्हणजेच हॉटेल किनारा कोल्हापूर संघाला जिंकण्यासाठी करावे लागतील 48 रन, 48 धावा विजयासाठी कराव्या लागतील. चला दोन्ही संघ याच्यानंतरचा जो सामना आपल्याला पाहायला मिळेल शिवप्रेमी कराड आणि त्याचबरोबर नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी या 2 संघांच्या दरम्यान. दोन्ही संघांना विनंती असणार आहे, कर्णधार आपल्याला हा पुकार शेवटचा असेल. चला यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे, कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवप्रेमी कराड आणि त्याचबरोबर नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी दोन्ही कर्णधार शेवटचा आणि अंतिमचा पुकार. आणि यानंतरचे चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. पंचांना देखील विनंती असणार आहे. स्मिथ 11 कासेगाव आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हॉटेल किनाराच्या सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवून द्यायची आहे. विनंती असेल 48 धावा आहेत धावफलकावरती, 47 धावा विजयासाठी 48 धावा करावायच्या आहेत. त्याचबरोबर यानंतरचा जो सामना होणार आहे तो देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही, कारण एका साईडला कराड आणि दुसऱ्या साईडला इचलकरंजी मधले हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला हे बॅटल पाहायला मिळेल. बघायला गेलं तर भरकतच अशी टीम आहे. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू, नावाजलेले खेळाडू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळत आहेत. आत्ताचा जो सामना आहे तो देखील चांगल्या पद्धतीचा आहे. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॉटेल किनारा संघ यावेळी 48 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप घेऊया आपण, आपल्याला विनंती असणार आहे. 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. बघायला गेलं तर आता स्मिथ 11 कासेगाव संघाने एक चांगलं टार्गेट सेट केलंय, कारण या मैदानावरती ह्या धावा थोड्याशा नक्कीच लोड आहेत. परंतु कोल्हापूर संघाचा जर विचार केला तर कोल्हापूर संघामध्ये मोठे फटकेबाजू खेळणारे जे खेळाडू आहेत ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली गेली. अर्थातच वेगवान गोलंदाज आणि त्याचबरोबर फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच गोलंदाज सूरज याच्याकडे जबाबदारी दिली जाते. तर सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये हॉटेल किनारा कोल्हापूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर बॅटर नेम नॉन स्ट्राईकचा बॅटर नेम प्लीज सांगा.
स्ट्राईक वरती आहे राहुल आणि नॉन स्ट्राईक वरती सूरज. कोल्हापूर संघाकडून ज्यांच्याकडे जबाबदारी दिली, ज्यांची खांद्यावरती 48 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हो हो, पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा चेंडूला पाठवलंय सीमा पार. आलाय राहुल याच्या बॅटमधून लाजवाब षटकार. काय फटका खेळलाय पहिल्या चेंडूवरती. माहिती आहे टार्गेट मोठं आहे, टार्गेट मोठं असलं म्हणून काय झालं, आपण थांबणार नाहीये आणि हे दाखवून दिलंय त्यानं. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल चढवलाय, जी गरज होती संघाला. 48 धावा आहेत, मोठं टार्गेट आहे जरूर, परंतु पहिल्या चेंडूवरती 6 धावा. कॉन्फिडन्स वाढवणारा, आत्मविश्वास भरा फटका. अगदी बघायला गेलं तर मोठ्या फटक्यांसाठी याची ओळख आहे. पहिलं षटकची जबाबदारी घेतली होती. सलामीला देखील आलाय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे, याच्यावरती केलाय मोठ्या फटक्यावर. याचं देखील मोठं परिवर्तन. हा फटका देखील षटकार. काय फटका खेळलाय बघा. अगदी बघायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आणि त्याच्यावरती 6 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती हल्ला बोल केलाय जरूर. प्रत्येक चेंडूवरती हल्ला आहे, म्हणजेच 12 धावा धावफलकावरती आहे. ओहो, यावेळी मात्र थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू केला गेलाय आणि त्याच्यावरती बीट झालाय. पहिल्या 12 धावा जरूर आल्यात. माहिती आहे 48 धावांचं टार्गेट ठेवायचं आहे. पहिल्या ओव्हरचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट झाले, परंतु याच्यासाठीच पाठवलाय. मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि तीच रणनीती या ठिकाणी राहुल याची दिसते आपल्याला. पहिल्या 2 चेंडू नंतरचा डॉट चेंडू, पुढचा चेंडू. हा चेंडू देखील त्याच पद्धतीचा, त्याच धर्तीवरचा चेंडू पाहायला मिळालाय. सलग 2 चेंडू त्याच पद्धतीने टाकले गेलेत. अगदी बघायला गेलं तर थोडंसं फिल्डर बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालाय अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू स्पिन झालाय. ओहो, ऑफ स्पिन असू दे ना तर काही असू दे, बॉल आला, बॅट फिरली आणि गोष्ट संपली. षटकार. क्या बात आहे. लाजवाब फटक्यावरती पुन्हा एकदा षटकार. एक कडक शॉट आहे बघा. अगदी पहिल्या 2 चेंडू मध्ये बघितलं तेच धर्तीवरचा चेंडू हा देखील हाताळला आणि शेवटच्या क्षणी बॅटचा स्पेस ओपन केलाय आणि कव्हरला फटका पाहायला मिळालाय. पुन्हा तीच दिशा, इथं मात्र गोलंदाजाची दशा. चेंडू जातोय सीमाच्या पार. षटकार. काय फटका खेळतोय, कौतुक करावं लागेल. राहुल मात्र थांबायला तयार नाहीये. प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल चढवलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर तब्बल जिंकायच्या अर्ध्या धावा आताच या ओव्हरमध्ये धावफलकावरती लागल्यात. 24 धावा धावफलकावरती आहेत. टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघ. शेवटचा पुकार आणि अंतिमचा पुकार आपल्यासाठी असणार आहे. यानंतरचा जो सामना 2 संघांच्या दरम्यान होईल, कराड आणि इचलकरंजी, दोन्ही संघाला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे, अन्यथा सामना हा 2-2 ओव्हरचा घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. फटकेबाजी जोरात चालू झाली. श्रेयस याच्यावरती जबाबदारी दिली. षटक क्रमांक 2, पहिलं षटक अतिशय महागड षटक. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेला. त्याच्यानंतर आता सूरजला स्ट्राईक पहिल्या ओव्हरमध्ये मिळाला नव्हता. आता सूरज याला स्ट्राईक वरती श्रेयसच्या समोर असणार आहे. यावेळी लोअर फुल टॉस ऑन साईडला केला. टर्न करून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर येईपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय. 1 धावनं याला म्हणायचं शातीर फलंदाज सूरजनं ओळखलंय, कारण त्या साईडला राहुलची बॅट चांगल्या पद्धतीने तळपताना पाहायला मिळाली. 25 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक रोटेट केला 1 धाव करून. इथं मात्र रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रसिक प्रेक्षक देखील हळूहळू मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. श्रेयस गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळी राऊंड द विकेटचा मारा करेल. ओहो, यावेळी राऊंड द विकेट. चेंडू हवाई सफर. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॉलची काय अवकात, बॅट समोर फक्त 6ची बाद. षटकार. क्या बात आहे. लाजवाब षटकार. आणि त्याच्यावर बघायला गेलं तर अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला बॅटच्या बरोबर मिडलला घेतलाय आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. फटकेबाजी आता थांबायला तयार नाहीये राहुल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावा विजयाच्या 48 धावांचं लक्ष आता छोटं वाटतंय.
आतापर्यंत विचार केला तर 31 धावा धावफलकावरती आहेत आणि 30 धावा ज्या राहुलच्या आहेत त्या फक्त आणि फक्त षटकारांच्या आहेत. म्हणजेच षटकारांचीच भाषा बोलतोय राहुल सध्याच्या घडीला. हा चेंडू डेट पंचाने घोषित केलाय. चांगलं नियोजन आहे. चांगल्या नियोजनाखाली ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. यानंतरचा सामना दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही संघ कराड आणि इचलकरंजी दोन्ही संघांना शेवटचा पुकार आहे. यावेळी पुकार दिलाय आणि इकडं पुकारलंय परंतु चेंडू आहे हवेत. इथं मात्र फिल्डर कुठलीही चुकी करत नाहीये परंतु आपलं काम दमदार आणि शानदार करून मैदानाच्या बाहेर गेलाय. प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण 30 धावांची तुफानी पारीला लागलाय ब्रेक. राहुलचा खेळ संपलाय. शिवप्रेमी कराड आणि त्याचबरोबर नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी आपल्याला विनंती आहे कृपया आपण टॉससाठी शेवटचं 2-2 ओव्हरचा सामना असेल यानंतरचा ही नोंद घ्यायची आहे. याच दरम्यान कडक प्रहार चेंडू सीमा पार षटकार आय फटका खेळलाय. आल्या आल्या सौरभनं आपला महापूर या ठिकाणी दाखवलाय षटकाराचा. ज्याच्यासाठी ओळख आहे तोच फटका. मी सांगितलं होतं या 48 धावा छोट्या पडू शकतात एवढी बॅटिंग लाईन कोल्हापूरच्या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळते. हॉटेल किनारा प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या किनाऱ्यावर नेऊन ठेवतोय. ही आहे क्रिकेटचं मैदानावरती किनाराचा हा प्रभाव आणि किनारा नक्कीच आपला यशस्वीपणे पाठलाग करत असताना 37 धावा धावफलकावरती झाला. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून दिलाय फिरकावून सीमा पार. आणखीन एक लाजवाब शानदार दर्जेदार पुरेपूर षटकार. काय फटकेबाजी केली बघायला गेलं तर राहुल अगोदर आणि त्याच्यानंतर आलाय सूरज सौरभ आणि 43 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच विजयासाठी दोन्ही कॅप्टन वारंवार सूचना देऊन आपण जर येत नसाल तर 2-2 ओव्हरचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांना. यानंतरचा जो कराड आणि इचलकरंजी सामना होईल तो 2-2 षटकांचा होईल. दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचं आहे. सौरभ आलाय. सौरभनं पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावलेत. त्यानंतर षटक क्रमांक संपुष्टात आले दुसरं. 2 ओव्हर समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 12 चेंडूंनी 5 धावांची गरज. हा चेंडू थोडासा बघायला गेला तर बॅटर पासून अगदी लांब ठेवलेला चेंडू आणि अचूक टप्प्याचा मारा जो आहे तो पाहायला मिळालाय. हा चेंडू डॉट आलाय म्हणजेच डॉट चेंडूनं सुरुवात झाली या ओव्हरची. थोडंसं विचारपूर्वक गोलंदाजी करतायत. थोडासा सामना हातातून नक्कीच स्मिथ 11 कासेगावचा जाण्याची तयारी होती परंतु यावेळी हा चेंडू देखील अगदी उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि सलग 2 डॉट चेंडू टाकले गेले तर 10 मध्ये आता 5 धावांची गरज आहे. अगदी पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेनं गेलाय. उजवी यष्टिकच्या अगदी बाहेर गेलाय. ऑन साईडला झालाय टर्न गॅप भेदलाय. इथं मात्र चेंडू डिक्रेल झोनच्या दिशेनं जातोय. एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या पुढे वाढली गेली. 44 आकड्यावरती जाऊन धावफलक पाहायला मिळतोय. आता 9 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. म्हणजे विजयाचा फक्त 4 पावले दूर असताना सूरज आणि सौरभची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज स्ट्राईक वरती आहे. सामना करतोय न्यू अप्पा काशीद गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली या ओव्हरची जर सुरुवात जर बघायला गेली तर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच्यानंतर डिग्रेल झोनमध्ये 1 धाव घेतली गेली. कराड आणि इचलकरंजी दोन्ही कर्णधार यावेळी फ्लिक केलाय चेंडूला. फिल्डर आहे माघारी आणि इथं मात्र मिड विकेटला चांगला घेतलाय झेल. संपला यावेळी सूरजचा खेळ. माघारी परततोय सूरज बॅक पॅव्हिलियन.
8 चेंडूमध्ये आता 4 धावांची गरज आहे. नाऱ्या स्पोर्ट्स संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. यानंतर पुढचा संघ आपला कर्णधार लगेच पाठवून द्यायचा आहे. शिवप्रेमी राजलक्ष्मी वॉरियर्स संघाचा कर्णधार या ठिकाणी कृपया पाठवून द्यायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सुप्रिया नायकवाडे याच्याकडे जबाबदारी दिली गेली. फिनिशर टच करण्याचा त्याच्यावर जबाबदारी. 8 चेंडूमध्ये 7 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. या ओव्हरमधला बघायला गेलं तर शेवटचा चेंडू असावा. याच दरम्यान फटका स्क्वेअर कटला चांगला फटका मारलाय आणि या डिक्रेल झोनमध्ये जातोय. 2 धावांसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजे आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आपल्याला संघाची झाली. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी आणि त्याचबरोबर राजलक्ष्मी वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान. चला दोन्ही संघ कर्णधार नायरा स्पोर्ट्स कर्णधार इचलकरंजीचे आलेत. राजलक्ष्मी वॉरियर्स संघ कर्णधार कृपया यायचं आहे. सहा मध्ये 2 धावांची गरज आणि पहिल्या चेंडूवरती सौरभ माघारी परतोय. रोहित आलाय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती काय चेंडू टाकलाय बघायला गेलं तर ज्या खेळाडूने पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 पटके षटकार पाहायला मिळाला तोच आता सौरभ माघारी परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा अगदी जवळपास पोहोचल्यानंतर आता विकेट मात्र 2 गेल्यात सलग. इथं मात्र थोडंसं बॅकफुटवर जातो की काय असं वाटतंय, परंतु 5 मध्ये 2 धावांची गरज आहे. बघूया हा सामना कोणाच्या दिशेने वळतोय. आणि इथं देखील कॅचचा एक मोका बनून आला होता. संधी देखील रनआउटची देखील होती, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. टाय केला जातोय परंतु टायला महत्व नाही आहे, कारण बघायला गेलं तर कंपल्सरी चेस आपल्याला या टुर्नामेंटमध्ये करावाच लागेल. एक धाव विजयासाठी घ्यावीच लागेल. स्ट्राईकवरती सुपियान आहे. विजयी षटकार, चांगला फटका आणि त्याच्यावरती षटकार लगावलाय आणि हॉटेल किनारा संघानं विजयाचा किनारा जवळ केलाय. आजच्या दिवसाचा पहिला सामना, पहिला विजयाचा